नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय हा भाग अभ्यासायला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि उपवाक्य कोणती आहेत आणि उभयान्वयी अव्ययाचे प्रकार कोणते आहेत हे पाहिलं होतं। त्यातून आपण उभयान्वयी अव्ययाचे प्रकारांचा सविस्तर अभ्यास करायला सुरुवात केली होती। लास्ट व्हिडिओमध्ये आपण समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय अभ्यासला होता आणि आता आपण त्याच्या पुढचे 3 उपप्रकार अभ्यासणार आहोत। पुढचा उपप्रकार आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय। विकल्प म्हणजे हे किंवा ते असा अर्थ सांगणाऱ्या अव्ययाला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। इथे विकल्प याचा अर्थ होतो पर्याय। ज्या वेळेला आपण वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा पर्याय देतो हे किंवा ते, त्यावेळेला विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचं वाक्य आहे असं म्हटलं जातं। त्यासाठी कोणते शब्द विकल्पबोधकासाठी वापरले जातात तर किंवा, अथवा, वा, अगर, की, का, नाही तर हे शब्द विकल्पबोधक म्हणून वापरले जातात। उदाहरणार्थ देह जाओ अथवा राहो। जाओ राहो हे 2 शब्द अथवा या शब्दांनी जोडलेले आहेत आणि अथवा या शब्दामुळे आपल्याला विकल्प दर्शविला जातो, हे किंवा हे। दुसरं वाक्य तुला पैसा हवा की आम्ही हवेत। पैसा की आम्ही, मग याच्यामध्ये की मुळे तुम्हाला पर्याय मिळत आहे वाक्यामध्ये। अशा वाक्यांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाची वाक्य असे म्हणतात। पुढचा प्रकार आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय। 2 प्रधान वाक्यातील एका वाक्यात कोठेतरी कमीपणा दाखवितात त्यास न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु। शाब्दिक उदाहरण आहे शेतकऱ्यांनी शेत नांगरली पण पाऊस पडला नाही। इथे 2 वाक्य कोणती आहेत? शेतकऱ्यांनी शेत नांगरली हे एक वाक्य आहे, पाऊस पडला नाही हे दुसरं वाक्य आहे आणि ही 2 वाक्य पण या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत। पण आपल्याला इथे न्यूनत्वबोधकाचं वाक्य कसं समजायचं तर शेतकऱ्यांनी शेत नांगरली, शेतकऱ्यांनी त्याचं काम परफेक्ट केलं पण पाऊस पडला नाही, म्हणजे पाऊस पडला नाही इथे कमीपणा आलेला आहे वाक्यामध्ये, त्यामुळे हे वाक्य न्यूनत्वबोधकामध्ये जातं। मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यामधला परी हा शब्द न्यूनत्वबोधकामध्ये येतो। तुम्हाला हेच वाक्य मरावे परी कीर्तिरूपी उरावे परीक्षेला येऊन गेलेलं आहे। पुढचा प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय। पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात जेव्हा असतो तेव्हा त्यास परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। म्हणजे पहिल्या वाक्याचा इफेक्ट हा दुसऱ्या वाक्यावर आपल्याला दिसून येतो। मग त्यासाठी कोणते उभयान्वयी अव्यय शब्द वापरले जातात वाक्यामध्ये तर म्हणून, सबब, यास्तव, त्यासाठी, त्यामुळे, याकरिता, तस्मात, अतएव, तेव्हा हे सर्व शब्द तुम्हाला परिणाम दाखवतात। उदाहरणार्थ आम्ही भरपूर अभ्यास केला म्हणून आम्हाला पद मिळाले किंवा आम्ही भरपूर अभ्यास केला म्हणून आम्ही पोलीस झालो। आता इथे म्हणून हा उभयान्वयी अव्यय शब्द आहे। आम्ही भरपूर अभ्यास केला याचा परिणाम काय झाला? आम्हाला पद मिळाले, त्यामुळे हे वाक्य परिणामबोधकामध्ये जातं। या भागावरती तुम्हाला वाक्यावरून तुम्हाला प्रकार ओळखायचा असतो। तर आता मी तुम्हाला एक वाक्य देते। वाक्य असं आहे राम पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु मुख्य परीक्षा नापास झाला। या वाक्यातील तुम्हाला उभयान्वयी अव्ययचा शब्द ओळखायचा आहे। कोणता शब्द उभयान्वयी अव्यय आहे हे ओळखायचं आहे या वाक्यामधून आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये करून लिहून पाठवायचं आहे। या भागावरती तुम्हाला अभ्यास करण्याचा भाग कोणता आहे तर आपण आता प्रधानत्व सूचकाचे 4 उपप्रकार अभ्यासले। कोणते तर समुच्चयबोधक,
विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. तुम्हाला हे चारही प्रकार नीट लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचं एक उदाहरण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला यावरती विचारलेला कोणताही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतो. या प्रधानत्व सूचकाचे हे चारही प्रकारातली दोन्ही वाक्य किंवा दोन्ही शब्द ही प्रधानच असतात, म्हणजे प्लस प्लस. या भागावरचा हा जो विचारलेला प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे की दिलेल्या वाक्याचे उभयान्वयी अव्यय शब्द कोणता आहे. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.